नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मे 2026 महिन्याचं सविस्तर राशी भविष्य. हा महिना तुमच्यासाठी प्रोग्रेस घेऊन येणार आहे का की प्रेशर वाढवणार आहे? तुमच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत किंवा कोणत्या गोष्टींकडे तुम्ही जास्त लक्ष देणे गरजेचे आहे, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याआधी मित्रांनो, तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात काही सुरू असेल, अडचणी असतील, वादविवाद असेल, संकट असतील, बाधा असेल, शत्रू असतील, कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती होत नसेल, निकाल चांगला लागत नसेल, मार्ग मिळत नसेल, प्रश्नाची उत्तरे मिळत नसतील, वादविवाद असेल, नात्यामध्ये कटुता असेल, लग्न जमत नसेल, काही समस्या असेल, कुठलीही समस्या असेल, बाधा असेल, पत्रिका चेक करा. पत्रिकेत तर दोष नाही ना, आणि दोष असतील तर सेवा करा, उपाय करा, दोष दूर होतील आणि सगळं आयुष्य सुखमय आनंदी होईल. यासाठी पत्रिका चेक करणं महत्त्वाचं आहे. पत्रिकेत दोष आहे की नाही ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. योग्य मार्गदर्शन हवं आहे, ते सगळं आम्ही तुम्हाला देऊ. योग्य मार्गदर्शन देऊ, पत्रिका बघू, दोष आहेत की नाही ते सांगू, पुढे काय करावं, कोणते उपाय करावेत, कोणती सेवा करावी, कधी कोणता योग आहे, जेव्हापासून चांगले दिवस सुरू होतील, हे सगळं आम्ही तुम्हाला सांगू. त्यासाठी दिलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, कन्या राशी ही पृथ्वी तत्वाची राशी आहे. अतिशय प्रॅक्टिकल, परफेक्शनिस्ट आणि डिटेल ओरिएंटेड ही राशी असते. मे महिन्यात तुमच्या आयुष्यात काम वाढणार आहे आणि त्याचबरोबर जबाबदाऱ्या देखील वाढणार आहेत. पण लक्षात ठेवा, परफेक्शनच्या मागे लागून स्ट्रेस वाढवू नका. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी प्रोडक्टिव्ह पण थोडी स्ट्रेसफुल राहणार आहे. कामात प्रोग्रेस येईल, प्लॅनिंग सक्सेसफुल होईल, नवीन आयडियाज तुम्हाला मिळतील, परंतु ओव्हर थिंकिंग टाळा. छोट्या चुका मोठ्या वाटू लागतील. स्वतःवर जास्त प्रेशर घेऊ नका. परफेक्शनपेक्षा प्रोग्रेसवर तुम्ही जास्त फोकस करावा. हा काळ तुमच्यासाठी करिअर ग्रोथ देणारा आहे. प्रमोशन किंवा अप्रिशिएशन तुम्हाला मिळेल, बिझनेसमध्ये फायदा होईल, नवीन संधी तुम्हाला मिळतील, परंतु कामाचा ओव्हरलोड वाढू शकतो. टाईम मॅनेजमेंट प्रॉब्लेममध्ये जाऊ शकतं. काम प्रायोरिटाईज करा, अननेसेसरी कामांना नो म्हणा. महिन्याच्या शेवटी हा काळ तुमच्यासाठी फायनान्शियल पॉझिटिव्ह पण थोडा रिस्की असणार आहे. पैशाची आवक वाढेल, इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज वाढतील, परंतु चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू नका. खर्च वाढेल, विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा, बजेट बनवा. या महिन्यात तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॅक्टिकल अप्रोच दिसेल, अंडरस्टँडिंग वाढेल, स्टेबल रिलेशनशिप होईल. भावनांची कमतरता जाणवू शकते. ओव्हर ॲनालाइज करू नका, यामुळे तणाव वाढू शकतो. फिलिंग एक्सप्रेस करा, ओव्हर थिंकिंग टाळा. आरोग्या बाबतीत हा महिना स्ट्रेस मॅनेजमेंटवर फोकस देणारा आहे. एन्झायटी वाढू शकते, पचनाचे त्रास होऊ शकतात, थकवा वाढेल. वेळेवर जेवा, मेडिटेशन करा, रुटीन फॉलो करा. हा महिना पैशाच्या बाबतीत स्टेबल, प्लॅनिंग ओरिएंटेड आहे. पैसा येईल पण योग्य प्लॅनिंग गरजेचे आहे. सेव्हिंग वाढवा, अननेसेसरी खर्च टाळा. स्वतःवर जास्त प्रेशर घेऊ नका, ओव्हर थिंकिंग करू नका, प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा हट्ट धरू नका, हेल्थ इग्नोर करू नका. बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करा आणि प्लॅनिंग आणि डिसिप्लिन फॉलो करा. रिलॅक्सेशनसाठी वेळ काढा. कन्या राशीसाठी मे महिना म्हणजे काम, प्रगती, संतुलन असा असणार आहे. जर तुम्ही स्ट्रेस कंट्रोल केला, प्लॅनिंग नीट ठेवली आणि स्वतःची काळजी घेतली तर हा महिना तुम्हाला स्टेबल आणि सक्सेसफुल बनवेल. म्हणून मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील, मार्गदर्शन हवं असेल तर व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.